बुद्धाच्या बाबतीत लक्षण सांगतो, भंतेजी नेहमी सांगतात बिसती बिसती दंता, म्हणजे 20 वर असतात आणि 20 काय असतात, खाली असतात. किती झाले? 40. आणि दोन वर दाढी असतात आणि 2 खाली. 4 मोठ्या मोठ्या दाढी असतात. दाढ एकूण किती आहेत? 44. आपले 32 मोजाले गेले ना तरी बरोबर भरत नाही. पुन्हा त्यांच्या दाताचं एक लक्षण, बुद्धांच्या आपले जे दात आहेत हे कमी जास्त आहेत, पण बुद्धांची एकसारखे दात होती. पुन्हा बुद्धांच्या, तुम्ही जर कोणी दाढ बघितली नसेल बुद्धांची, तर श्रीलंकेला बुद्धांची दाढ आहे, तर तुम्ही जाऊनही बघू शकता की बुद्धांची दाढ कशी असेल. तर आता बुद्धांच्या स्किनवर येऊ. अनेक लोक म्हणतात भंतेजी बुद्धांची त्वचा कशी असते. मी बुद्धांच्या 12 पद्धतीचे धातू बघितलेले आहेत. धातू बुद्धांच्या, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही अस्थि म्हणता, मी धातू म्हणतो. बुद्धांच्या रक्ताचे धातू बघितले, बुद्धांचे ब्रेन धातू बघितले, बुद्धांचे किडनीचे धातू बघितले, बुद्धांचे कॉलर बोनचे धातू बघितले, बुद्धांचे प्रत्येक नॅरो बोनचे धातू बघितलेले आहेत. इवन बुद्धाचे स्किन धातू बघितले आहेत. म्हणून मला सांगता येते की भगवान बुद्धाची त्वचा कशी होती. भगवान बुद्धाची जी त्वचा आहे ती अतिशय सोनेरी होती. काय होती? अतिशय सोनेरी होती. म्हणजे सोन्याला काय लाजवेल अशी त्यांची स्किन होती बुद्धांची. हो, हे जे स्किन आहे ना बुद्धांसारखी फक्त एकाच व्यक्तीची होती, ते म्हणजे महाकाश्यप भंतेजींची. की जे आणि लक्षणापैकी सुद्धा 7 लक्षण जे आहेत, बुद्धाला जसं 32 लक्षण होती तशी महाकाश्यप भंतेजींना 7 लक्षण होती. दायकांनो, आपण त्या लक्षणांचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा या बुद्धाप्रती अतूट श्रद्धा उत्पन्न होते. मला काल रात्री अतिशय असं वाटत होतं, भंतेजी सूत्रपाठ करत होते, मला असं वाटलं. काय वाटलं? असं वाटलं की भंतेजी आपण कोणत्या तरी कालखंडातच येऊन पोहोचलो. असं वाटलं की भगवान बुद्ध आहे, भिक्षू संघच आहे आणि हे सर्व उपासक उपासिका आहेत. मग थोड्या वेळानं लक्षात आलं की भंतेजी तुम्हाला डोळा लागला होता, तुम्हाला झोप लागली होती. आणि मग जशी जाग आली तर मग मी डायरेक्ट 2025 ला येऊन पोहोचलो ते चंद्रपूर मध्ये. आता असं वाटे की साकेत नगरीमध्ये आहो, विपश्ची म्हणजे पियदसी म्हणजे विपश्ची बुद्धाच्या कालखंडात आहो आणि त्या नगरामध्ये, त्या नगरीमध्ये अनेक दायक दायिका भगवान बुद्ध देशना देत आहेत आणि या उपासिका ऐकत आहेत. अतिशय असं वाटत होतं. पण जेव्हा जेव्हा बघितलं, जेव्हा थोडीशी मग मला असं वाटलं की भंतेजी, आणि जेव्हा मग मी बघितलं जास्त तेव्हा लक्षात आलं नाही भंतेजी तुम्ही झोपेत होते, तुम्ही 2025 ले तुम्ही काय पोहोचले नाही. तर का बरं असं? याचं कारण असं की जेव्हा जेव्हा आपली बुद्धांवर श्रद्धा असते, ही श्रद्धा बलवत्त कशी होईल, दायकांनी तो विचार केला पाहिजे. आम्ही बांगलादेशाला गेलो, पारंपरिक देशात जेव्हा फिरलो, या उपासिकेंना माहिती आहे की जेव्हा जेव्हा भंतेजी धम्मदेशना देतात तर तेव्हा तेव्हा उपासक उपासिका हात जोडून धम्मदेशना ऐकत असतात. पण आमच्या इकडे उपासिका हात तर अजिबातच जोडत नाही, आपला कंगवा घेतात ना डोक्यात फिरवत बसतात. घ्या भंतेजी, पहा धम्मदेशना सुरू आणि उपासिकेचे डोक्यात कंगवे फिरवणं सुरू. मी मग लगेच मला वाटलं नाही भंतेजी
आपण 2025 लेच आहोत, बुद्धाच्या कालखंडात नाही. काल मी असंही पाहिलं, काही काही उपासिका अशा मस्त बसून होते, संकल्पही केला बिचाऱ्याने, काय काय होतेच म्हणा, काही काही तर त्या पायऱ्याजवळ मस्त ध्यान करत होते. खालून मी चक्कर मारून येतोच थोडसा. धम्मदेश सूत्र पाठ सुरू होतं, थोडं लक्ष दिलं काल, आणि लक्ष दिल्यानंतर काय काय उपासिका असते बसत दिसत मस्त, आणि बसता 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 असे मान करता अशी डुलकी घे, असं मान घेतलं डुलकी घे, आणि डुलकी घेतल्यानंतर मग ते भेटल्या मला सकाळी सकाळी भोजन दानाकडं. मी म्हणलो, अजी कसं झालं जी तुमचं ध्यान? अजी भंतेजी सांगाच नको म्हणते, आज एवढं ध्यान लागलं, असं वाटत होतं म्हणते की भगवान बुद्धच अवतरले. मी म्हणलो, हो का जी, झोपीत नाही लागली का? नाही जी म्हणे, आणि पायनारा मीस डुलक्या घेत असताना असे असे बसायचे, असे असं असं, मग काय काय असेच. मी म्हणलो, हे बरं सांग बाप्पा. मी म्हणू, अजी मला असं वाटते म्हणू, हे झोपगीत नसन, तुम्ही वेगळ्या लोकात जात असाल. तुम्ही खरं ओळखलं भंतेजी म्हणते मले, ह्या लोकांनी मला ओळखतच नाही म्हणते, मी किती धर्मवान उपासिका आहो तुम्हाला माहितच, ह्या लोकांना माहित नाही, तुम्ही एकमेव पहिले भंतेजी दिसता म्हणते मले की तुम्ही ओळखणारे आहात. आता मी काय ओळखलं गिळकलं काय नाही, मला फक्त रात्रीचं जे विचित्र चित्र दिसलं, मी फक्त त्याला वाच्यता केली, आणि तेव्हा मला लक्षात आलं, खरं खरं सांगा बोले, आता भंतेजी पण बसून आला, खोटं बोलत नाही आपण, है ना. मला सांगा बरं, रातभर कोण कोण झोपत होतं? कोण कोण झोपत होतं? काय काय उपासिका लईच खरे आहेत बाबा, हो लईच खरे आहेत, हो लईच खरे आहेत. तुम्हाला तर लईच आशीर्वाद भेटणार आहे, मी देईनच शेवट, असं काही चिंता नका करा. आता मी का तुम्हाला सांगतो, माझं एकच उद्देश असते की मी बघून जरी जर कानाडोळा करत असेल ना, तर ते माझं कर्म बनते. म्हणून मी काय आहे, मी दिलेलं दान आहे ना, तर पटकन वापसच करून टाकतो. जाऊ दे, कायला कर्ज ठेवायचा बाप्पा, म्हणून मी देऊनच टाकतो पटकन. काल पाहिलं, काही काही लोक तर मस्त परस्पर होऊन गेले, एकदम झोपून गेले. एका ठिकाणी बसून होतो बापा मी, एकदम त्या जेवणाकडं काही काही लोक तर खराटेच घेत होते. मी म्हणलो, परित्राण पाठ चालू आहे ना, या उपासिकेला झोपही मस्त लागते. काय काय उपासिका तर असते म्हणतात, अजी आम्हाला घरी कधी झोपच नाही येत म्हणते, ह्या परित्राण पाठ लागलं की आम्हाला मस्त झोप येते म्हणते. मी म्हणलो, बापा यांच्यासाठी असे कोणते भंतेजी बारसं म्हणतो की ह्या उपासिकेला झोपच लागते? म्हणजे उपासिका काही धर्म राहायला बाजूला, पण दायक असं का? तर मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, ते उदाहरण मी आता तुम्हाला सांगतो. ते उदाहरण भंतेजींना आम्ही जिथे गेलो तिथे सांगत असतो, अनेक दायकांना सांगितलं, आता सांगून देतो. आता असेच भगवान बुद्ध बसलेले होते. मी सांगणं यासाठी असते की तुमचं अकुशल कर्म होऊ नये, बाकी दुसरं काहीच नाही. तुम्ही करा, मला काय घेणं नाही देणं नाही. मला दान देताना तुम्ही, तर माझ्या काम आहे, माझ्या नजरेच्या पुढे घडलेली गोष्ट याला दुरुस्ती केली पाहिजे. तर भगवान बुद्ध असेच बसलेले, आणि भगवान बुद्धाच्या पुढं अशाच 3 पोरं बसलेले होते. किती? 3 पोरं. आता किती या तिथं लई या. तर असेच भगवान बुद्धाकडे 3 पोरं बसले, आणि भगवान बुद्ध त्या तिघांनाही धम्मदेशना देत होते. काय देत होते? धम्मदेशना देत होते भगवान बुद्ध. आता भगवान बुद्ध धम्मदेशना देत होते ह्या 3ही पोरांना. 3ही पोरं एकाच रेषेत होते आणि समांतर रेषेत होते. भगवान बुद्ध त्यांना धम्मदेशना देत होते. त्याच्यातला पहिला जो क्रमांकाचा जो पोरगा आहे ना, तो काय करत होता माहिती आहे का? तो काय करत होता? तो भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकत होता, आणि ऐकता नुसताना इकडे तिकडे पाहत होता. का करत होता?
इकडे तिकडे पाहत होता, झाडाकडे लक्ष देत होता. हे चित्र आनंद भंतेजीने पाहिलं. अरे, आनंद भंतेच्या मनात प्रश्न उपस्थित झाला, एवढं महत्वाची धम्मदेसना भगवान बुद्ध देत आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी राजे महाराजे येतात. हा पोरगा पहा बरं म्हणते, काय करताय? नुसता इकडे तिकडे पाहत आहे, नुसता झाडाकडे लक्ष देत आहे म्हणते. गेला भगवान बुद्धाकडे. आनंद भंते गेले आणि म्हणतात, भगवान, अशी तुमची धम्मदेसना ऐकण्यासाठी देशाविदेशातून लोक येतात, राजे महाराजे येतात. हा पोरगा पहा बरं म्हणतात. निव्वळ हा इकडे तिकडे लक्ष देतात म्हणतात. कसं जी म्हणतात, कसं होईल म्हणतात. भगवान बुद्ध गालातल्या गालात हसतात, काहीच उत्तर देत नाही. आनंद भंते जड पाय घेतात आणि एका बाजूला पुन्हा जाऊन बसतात. पुन्हा दुसऱ्या क्रमांकाचा जो पोरगा असतो, हा का करतो माहित आहे का? हा धम्मदेसना ऐकतो आणि ऐकता असे डोळे गिळे लावते, नुसतं झोपते. असा झोपते, डुलक्या देते. आणि भगवान बुद्धाचा आवाज थोडासा मोठा झाला का पटकन सुटते, पाल लागते. हो, पाल लागते. हे पुन्हा चित्र कोण आनंद भंतेजी पाहतात, पुन्हा जड पायाने जातात भगवान बुद्ध. भगवान, तुम्ही या पोराला काऊन धम्मदेसना देता जी म्हणते? हा पोरगा झोपत आहे ना म्हणते, तरी तुम्ही याला धम्मदेसना. म्हणजे तुमचं प्रवचनाचं गांभीर्य समजण्यासाठी देशाविदेशातून राजे महाराजे येतात, प्रजा येते, देवता लोक येते, आणि तुम्ही या पोराला सांगता. भगवान बुद्ध पुन्हा हसतात, काही बोलत नाही. आता आनंद भंतेच्या मनात उपस्थित होते, भगवान बुद्ध मला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही देत आहे, काय चुकलं तर नाही बाबा. आनंद भंतेजी काहीच म्हणत नाही. पण तिसऱ्या क्रमांकाचा जो पोरगा असतो, हा बरोबर धम्मदेसना ऐकत असतो, बरोबर कान देऊ. आनंद भंते पुन्हा आनंदाने जातात बुद्धांकडे, म्हणतात, भगवान, अजी हा पोरगा पहा बरं म्हणतात, किती सुंदर धम्मदेसना ऐकत आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात, गालातल्या गालात असतात. भगवान बुद्ध काही उत्तर देत नाही. तीनही पोरं निघून जातात. आणि मग सायंकाळच्या वेळेला आनंद भंते बुद्धांकडे विचारतात, भगवान, अजी मी तुम्हाला सकाळी 3 प्रश्न विचारले होते म्हणतात, तुम्ही त्याचं मला उत्तर दिलं नाही म्हणतात. भगवान म्हणतात, अरे आनंदा, कोणतं उत्तर, कोणते प्रश्न? तर तेव्हा आनंद भंते म्हणतात, अजी तीनही पोरं एकाच रांगेत होते, समांतर रेषेमध्ये होते, पण या समांतर रेषेमध्ये असताना सुद्धा या तीनही पोरं धम्मदेसना एकसारखी होती, पण तीनही पोरांचे स्वभाव आणि चित्ताच्या वृत्त्या ह्या वेगवेगळ्या का? तर भगवंतांना विचारतात, भगवान, हा पहिल्या क्रमांकाचा पोरगा काऊन जी असा? काय करत होता पहिल्या क्रमांकाचा पोरगा? काय करत होता जी? झाडाकडं अजून इकडं तिकडे पाहत होता. तर भगवान बुद्धाला विचारतात, मी भगवान, हा पहिल्या क्रमांकाचा पोरगा इकडे तिकडे नुसता झाडाकडे पाहत काऊन जी असं म्हणतात? तर भगवान बुद्ध गालातल्या गालात असतात आणि म्हणतात, अरे आनंदा, हा जो पहिल्या क्रमांकाचा जो पोरगा आहे म्हणतात, हा अनेक जीवनामध्ये माकडाच्या योनीत जन्माला होता, पण काही शील त्याचे मजबूत होते, 5 शील मजबूत होते, म्हणून तो मनुष्य म्हणून जन्माला आला, पण तो स्वभाव घेऊन आला. म्हणून म्हणते, हा नुसता इकडं तिकडं झाडाकडे पाहत आहे. अशी म्हणतात, मग दुसऱ्या क्रमांकाचा पोरगा काऊन जी म्हणतात, हा काऊन झोपा काढत आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, हा दुसऱ्या क्रमांकाचा जो पोरगा आहे ना म्हणते, हा काऊन झोपा काढत आहे? हा पोरगा यासाठी झोपा काढत आहे, हा अनेक जीवनामध्ये सापाच्या योनीमध्ये जन्माला होता, आणि सापाचा स्वभाव सर्वात आळशी, द्वेषमूलक. त्याला कुठेही जागा मिळाली का स्वतःला गुंडाळतो आणि मस्त आराम करतो. धक्का लागला तेव्हाच उठतो. हा, असं आपण उठून जातो, असं करतो ना आपण. तर असं सापाचा स्वभाव. म्हणून आज काही पुण्यकर्म होती, 5 शिलेचं पालन होतं, म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आला. ही गोष्ट खरी आहे.
पण काही कमाई होते, तो संस्कार घेऊन तो अजूनही आला, म्हणून हा आजही झोपा काढत आहे. हो का म्हणतात. मग हा तिसऱ्या क्रमांकाचा पोरगा कसा काय सुंदर ऐकत आहे म्हणतात. तर बुद्ध म्हणतात, अरे यांनी एका कालखंडामध्ये एका अरद भंतेजींना, एक श्रावक बुद्धाला त्यांच्या पात्रामध्ये भोजनदान दिलं आणि भोजनदान देत असताना संकल्प केला की जेव्हा केव्हा बुद्ध सम्यक समृद्ध जन्माला येतील तर त्यांची धम्मदेसना माझ्या आमोर समोर माझ्या कानपटलावर पडो, म्हणून मी हे भोजनदान देत आहे. म्हणून त्या व्यक्तीचा आता जन्म झाला आणि म्हणून तो जन्म होऊन तो आजही इथे धम्मदेसना ऐकत आहे. आनंद भंतेजीने हात जोडले आणि म्हणतात, भगवान साधू साधू म्हणतात. आणि जेव्हा काल रात्री मी इथं होतो तर बघितलं, मी म्हणतो आपल्याला असं वाटलं की आपण साकेत नगरीमध्ये येऊन पोहोचलो. पण समजून जायचं, कोण इकडं तिकडं पाहत होतं, तुम्ही नाही पाहत. कोण झाडाकडे लक्ष होतं, तुमच्या आजूबाजूला पाहून घ्यायचं, मनाचं काहीच नाही. समजा ज्या उपासक उपासिका धम्मदेसना ऐकताना इकडं तिकडं पाहिल्या, झाडाकडे लक्ष दिलं, समजून जायचं अनेक जीवनात माकडाच्या योनीत होते. पण आता काही पुण्यकर्म आहेत, पुरुष म्हणून मनुष्य म्हणून जरी जन्माला आला पण स्वभाव म्हणून जन्माला आला. समजलं. आता इकडे तिकडे पाहताना मला सांगा नको, नाही तर उपासिका इकडे तिकडे पाहत हेच उपासिका असंही म्हणतात. तर मी तसं काही म्हणत नाही. तुम्ही पहा, इकडे तिकडे पाहत असाल तर पाहून घ्यायचा. मी काय म्हणत नाही, मी फक्त बुद्धवाणी सांगतो. आता दुसरा, कालही मला अनेक परित्राण पाठांनी झोपताना दिसले, झोपले होते. भंतेजींनी काल माईकवर बोलले, उठवा 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 उठवा, पाणी टाका. तेव्हा लक्षात आलं, मी म्हणलो हे अनेक जीवनामध्ये सापाच्या जीवनीत असतील. काही मनुष्य काही पुण्यकर्म होते म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आले, पण साप योनीत होते म्हणून हे झोपले. काल कोण कोण झोपलं, हात वर करा. भंतेजी खरे उपासक होता, त्याच्यापेक्षा जास्त झोपले. हा, पण त्याच्यातून काही वेळानंतर एक उपासिका येते. ह्या कोणत्या जातीचे साप आहात जी म्हणते मला काल बोलता बोलता. मी म्हणलो एक काम करायचं, एखादी उपासिका झोपून असेल तर हळूशानं उठवायचं. उठवल्यानंतर जर समजून जायचं हे उपासिका आपल्या जोरानं बावरली, आपल्यावर जोरानं बोंबलली, तर समजून जायचं हे नागिन होय आणि हे एकदम ब्लॅक कोब्रास होय, समजून जायचं. आणि एखादी व्यक्ती उठवल्यानंतर जर समजा हळूशानं उठली तर मग समजून जायचं हे बिनविषारी होय, हा ढोण्या साप होय, काही फरक पडत नाही. आणि येता एखादी उपासिकेला तुम्ही समजा उठवलं, तिने दोन कानाखाली चमकून दिल्या, तर समजून जायचं हा रसल वायफर होय, कारण तो एका सेकंदात 3 टोचे मारते, तो काही विचार करत नाही. मी म्हणलो हे असे हो काची म्हणे, इथं तर भरपूर उपासिका तशाच दिसतात म्हणे मला. मी म्हणलो आता मी काहीच नाही म्हणत, मी बुद्धवाणी सांगतो बाबा म्हणून. तर काल तुम्ही तुमचे ठरवून घ्या. आता कोणी म्हणून भंती सापच म्हणताना नाही नाही, मी नागिनही म्हणतो हो, पण आता तुम्ही विचार करा की तुम्ही विषारी आहात का बिनविषारी, ते मी काय सांगत नाही. पण तरी सुद्धा जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुलगा होतो, हा जो मुलगा आहे हा अतिशय सुंदर पद्धतीने काय करत असतात, धम्मदेसना ऐकत असतात. आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो मुलगा असतो हा बरोबर धम्मदेसना ऐकतो. तेव्हा बुद्ध म्हणतात की यांनी अनेक जीवनामध्ये श्रावक बुद्ध असतील, सावक बुद्ध असतील, त्यांच्या पात्रामध्ये भोजनदान दिलं असेल, त्या भोजनदानाच्या पुण्याच्या बलानं, त्या भोजनदानाच्या पुण्यकर्मानं, त्या भोजनदानाच्या कुशल कर्मानं तो व्यक्ती याही बुद्धाच्या कालखंडात जन्माला आला की नाही. तर एवढी बुद्धांवर आपली अटूट श्रद्धा असली पाहिजे. तुमची आहे का? आहे का जी? हो म्हणता. आणि जेव्हा जेव्हा मी इथं बसतो तर ह्या उपासिका येतपर्यंत चपला घेऊन येतात आणि भंतेजीला आपल्या चपलीचे नंबरच दाखवतात. पा भंतेजी
बुद्धाच्या कालखंडामध्ये तुम्ही नालंदा विद्यापीठाचं बघा, तुम्ही एका स्तूपाचं आर्किटेक्चर बघा. त्या आर्किटेक्चर मध्ये जेव्हा जेव्हा भगवान बुद्धांना दायक दायिका भेटायला यायचे तर कमीत कमी 300 मीटरवरच आपल्या चपला काढायचे, ते मग राजे असो की महाराजे असो. पण आमच्या उपासिका इथपर्यंत चपला घेऊन येतात, तरी आपण म्हणतो आमची बुद्धांवर खूप श्रद्धा आहे. मी उपासिकेला नेहमी सांगतो, उपासिकेनं काय करायचं, एक चप्पल आपल्या बॅग मध्ये भरून घ्यायची, दुसरी चप्पल अशीच ठेवायची. एक चप्पलच कोणी घेणार नाही, घेतील तर दोन एक चप्पल घेतील, बरोबर की नाही. आपलं चप्पल वाचवण्याचा हा एक पद्धत. पण आमच्या उपासिका चप्पल सुद्धा इथपर्यंत घेऊन येतात. आता बुद्ध काय म्हणतात, मी बुद्धवाणी प्रकाशित करतो. बुद्ध म्हणतात की जो जो व्यक्ती बुद्धवाणी ऐकत असताना चपला घेऊन येत असेल, तर जेव्हा जेव्हा तो मनुष्य म्हणून जरी जन्माला येत असेल तर त्याला पायाने सरळ चालता येणार नाही, तो अपंग म्हणून जन्माला येईल, त्याला सरळ चालता येणार नाही. कोणा चपला आणले, मान धुरीच्या पुढं साहेब पाहून घ्यायचं, मग नाही म्हणायचं म्हणते जी लईस पाय दुखते जी, ते नाटक नाही. पण हा कर्म आहे ना, या कर्माचा जो विपाक आहे, या कर्माच्या विपाकाच्या आधारावर तुम्हाला तसा कर्म विपाक भोगून द्यावा लागतो, हे तेवढं शाश्वती आहे. म्हणून दायकांनी इकडे येत असताना, विहारात जात असताना भोंतीजीला ठेवायचं बाजूला एका साईडला एका कडावर, परंतु कमीत कमी दान देत असताना एक तरी पुष्प सुद्धा आपण बुद्धाला दान दिलं पाहिजे. तुम्ही म्हणतो, मी म्हणतो, काऊन? मी नेहमी सांगतो, अनेक उपासक उपासिका सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर असंख्य पैसे खर्च करतात की नाही, की मी सुंदर दिसलो पाहिजे, देखणी दिसलो पाहिजे. कोणी वेगवेगळ्या क्रीम्स लावतात, बरोबर ना. तर जर तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगतो, ज्यांना ज्यांना सुंदर दिसायचं असेल, एकदम सुंदर तेजस्वी, त्यांनी एकच सांगतो, फुकटचा इलाज आहे, फुकटचा इलाज आहे. तो म्हणजे असा, मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे की जो व्यक्ती शुद्ध चित्तातून एकदा तरी बुद्धांना ह्या कमळाचं जर पुष्प जर दान देत असेल ना, तर 30 कल्पापर्यंत तो व्यक्ती दुर्गतीपासून वाचतो. काय करतो? दुर्गतीपासून काय करतो? वाचतो. 30 कल्प म्हणजे 30 वर्ष होत नाही. कल्पाचं गणित तुम्हाला सर्वांना मी अनेकदा सांगतो, पण कल्पाचं गणित समजून घ्या. एक कल्प म्हणजे किती होते? एकदा शुद्ध चित्तातून फक्त एकदा जरी बुद्धाला जरी दान दिलं तरी 30 कल्पापर्यंत तुमच्यासारखं कोणी सुंदर दिसणार नाही. एवढं देखणं तुम्ही दिसू शकता, पण चित्त हे विशुद्धी असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. ते म्हणजे एका मिलिंद प्रश्नामध्ये याचा उल्लेखही आहे. एक दायिका फक्त शुद्ध चित्तातून बुद्धांना कमळाचं पुष्प दान देते. या पुण्याच्या बलानं, या पुण्याच्या तेजानं 30 कल्पापर्यंत ते दुर्गतीपासून वाचते. थांबून जाऊ उपासकेंनो, धम्म दिसणं असताना थांबा. तर 30 कल्प, आता एक कल्प समजून घ्या उपासिका. एक कल्प किती मोठा असते, लहान असते, छोटा असते, बघून घ्या. एक कल्प म्हणजे आपण कुठे कुठे कधी कधी वाचतो, आपण योजनाचा जेव्हा अभ्यास करतो तर समजण्यासाठी एक सांगतो. 8 किलोमीटर लांब, 8 किलोमीटर रुंद, 8 किलोमीटर खोल आणि 8 किलोमीटर वर असा अवरस चौरस 32 किलोमीटरचा खोल खड्डा करायचा. किती किलोमीटरचा? किती किलोमीटरचा जी? किलोमीटर.
32 किलोमीटरचा खोल खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये आपली मोहरी आहे ना, राई म्हणतो आपण त्याला, सरसो म्हणतो, ही सरसो या 32 किलोमीटरच्या खड्ड्यामध्ये डच्च भरून घ्यायची, डच्च भरून घ्यायची. 100 वर्ष झाली का एक मोहरी काढायची. 100 वर्ष झाले का एक मोहरी काढायची त्या 32 किलोमीटर च्या खड्ड्यातून. 200 पुन्हा 100 वर्ष झाली की पुन्हा एक काढायची. पुन्हा 100-300 वर्ष झाली की पुन्हा एक मोहरी काढायची. 400 वर्ष झाली की पुन्हा एक मोहरी काढायची. असं करता करता ज्या वेळेसही या 32 किलोमीटरचा खोल खड्डा संपून जाईल, त्याच्यात एकही सरसो राहणार नाही, तेव्हा एक कल्प होत असते. किती? एक कल्प. मी तर तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही एकदाच फक्त हे कमळाचं पुष्प दान द्या आणि पाम एका उपासिकेचा मोबाईल हरवलेला आहे. तर तिथे ड्रेस चेंज करत असताना पेंडॉलकडे, तर त्यांना सापडला असेल तर यांना फोन परत करावा. महत्वाचे नंबर आहेत, आपण सर्वांनी सूचना लक्षात घ्यायची आहे. तर एवढं मोठं कुशल कर्म, एवढं मोठं कुशल भाव फक्त या एक पुष्पातून होते. म्हणून मी उपासिकेला म्हणतो, वाटलं तर भंतेजीला दान नाही द्यायचं ना, नाही द्यायचं, ठेवायचं असंच कळावं, पण कमीत कमी बुद्धाला दान देण्यासाठी एक पुष्प तरी आपण आणलं पाहिजे. आणि जे व्यक्ती आणत नसतील तर त्यांना सद्धम्माचा एकही लाभ होत नाही. आम्ही बांगलादेशाला गेलो, आम्ही बांगलादेशाला बघितलं, सकाळी सकाळी दायक दायिका. आम्ही थायलंडला गेलो, आम्ही जपानला गेलो, तेव्हा आम्ही बघितलं सकाळी सकाळी उपासिका. भंतेजी आम्ही जपानला सकाळी सकाळी बघितली, आणि बघत असताना सकाळी सकाळी मी ज्या वेळेस बघत होतो तिथे 4 वाजता संपूर्ण सूर्य निघून जाते. लहान लहान चिमुरड्या उपासक आणि उपासिका सकाळी सकाळी दान देत होत्या. आता वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस जे आहे ते त्यांनी दान दिले. आणि जेव्हा ती दान दिलं आणि दान दिल्यानंतर मी भंतेजीने विचारलं, भंतेजी हे वेगवेगळ्या कलरचं दिसते जी, म्हणून दारूगिरी तर ठेवत तर नाही जी, म्हणून भगवान बुद्धाला दान देण्यासाठी. भंतेजी सांगत होते ते. तर आपण बघितलं पाहिजे की त्यावेळेस जेव्हा मी जपानला बघितलं, भंतेजीला विचारलं, भंतेजी वेगवेगळ्या पद्धतीचे दारू तो नोजी म्हणते, कारण की मला असं वाटते म्हणून हे दारू दान देत असतील बुद्धाने, कारण महायानीज ट्रेडिशन मध्ये आहे. तर भंतेजीने सकाळी मला सांगितलं, चेती भंतेजी हे दारू नव्हे, हे सकाळी सकाळी भगवान बुद्धाला 5 पद्धतीचा ज्यूस दान देतात. काय दान देतात? ज्यूस दान देतात. मी म्हणलो हो का जी? जी 5 पद्धतीचा? हो म्हणतात. आणि मी रोज बघत होतो, आम्ही जेवढे दिवस थांबलो जपानला, मी रोज बघितलं, वेगवेगळ्या विहारात बघितलं, रोज ते सकाळी सकाळी उपासिका 5 पद्धतीचे ज्यूस दान देत होते. मी म्हणलो भंतेजी आमच्या भारतामध्ये तर एकही ज्यूस दान देत नाही, आणि दिला तर ते दाखवा झाली. असे डोक्यावर घेऊन येतं, मले भंतेजीले दान द्यायचं आहे, मला ते परत जाऊ द्या. आम्ही म्हणतो जाऊ द्या बाबा, दिसू द्या. आणि मग हळूशाने काय म्हणतात, दान घेऊन देतात आणि म्हणतात भंतेजी एक पाण्याची बाटल देऊन टाका ना जी म्हणतात. पहा, उपासिका दान देतात आणि मग मागूनही घेतात. अशांचं कुशल कर्म कधी संपादित होत नाही. ज्या वेळेस तुम्ही जे काही दान देत आहात, तर दान देत असताना हे ज्या मुठीमध्ये जे काही दान तुम्ही जमा केलं ना, या बाहेरच्या मुठीला आपण माहिती नाही केलं पाहिजे. अजूनही आमच्या अमरावतीच्या यवतमाळच्या दायिका आहेत की त्या जेव्हा जेव्हा दान देतात तर तेव्हा तेव्हा त्या अजिबात या मुठीतून त्या मुठीला माहितही नाही पडत आणि ते दान देऊन देतात.
अशी अनेक दायिका आहेत. मग अशी पाहिलं लोक दान देत होते. एक उपासिका गेल्या आणि चुपचाप मध्ये भंतेजीची बाटल घेत होत्या. बरं झालं त्या आईने अटकलं. असं करणं म्हणजे चोरी होते न विचारता. एकदा गाथेचं अनुमोदन झालं म्हणजे तुम्ही दान दिली, ती वस्तू संघाची झाली, भिक्षूंची झाली, ती दान देणाऱ्या व्यक्तीचं संपलं. पारंपरिक देशामध्ये हजारो चिवර दान आणतात भिक्षू संघासाठी, हजारो डोक्यावर ठेवतात. पण ज्या वेळेस ते डोक्यावर आणतात, ज्या वेळेस गाथा झाली, लगेच ते तिथे ठेवून देतात आणि निघून जातात. पण आमच्या उपासक उपासिका भंतेजी एखादी ज्यूस द्या ना जी. आता काय काय उपासिके नवीनच पद्धत. भंतेजींनी बाटल ठेवली होती आणि तेही खुलं करून, झाकण खुलं करून. म्हणजे लोकांना असं वाटते परित्राण पाठ केला की अर्धा करंट जो आहे त्या परित्राण पाठाचा त्या बाटलीमध्ये शिरते आणि उपासिकेचं बलच होते, असं उपासिकेला गैरसमज असते. पण अजूनपर्यंत माझ्या वाचण्यामध्ये असं अजिबात आलेलं नाही की भगवान बुद्धांनी कधीतरी असं कोणाला पाणी दिलं असेल की असं कोणत्या बॉटला ठेवल्या असतील किंवा काही हे ठेवलं असेल आणि मग भगवान बुद्धांनी दिलं, असं मला कधीच वाचण्यात माझं आलं नाही. विथ रेफरन्स अजूनपर्यंत नाही. मग तरी सुद्धा तुम्ही आम्ही ही वाटचाल चुकीच्या पद्धतीने करत असतो. मग या दायक दायिका इथपर्यंत आले पण अजूनही एकही पुष्प ते घेऊन येत नाही. भंतेजींना दान करत नसतील, बुद्धाला दान देत नसतील तर त्याचं पुण्य लाभ कसं तरी लागेल. मला आठवण करत असताना अनाथ पिंडिकाची एक आठवण येते. अनाथ पिंडिकाने जेतवन जेव्हा दान दिलं तर कमीत कमी त्या 11 एकराचा प्लॉट आहे, त्या 11 एकराच्या 11 ते 13 एकराचा समथिंग काहीतरी प्लॉट आहे, 65 एकराचा म्हणतात. तर त्या 65 एकरामध्ये सोन्याचे जे कारशापण आहे हे कारशापण त्यांनी अंथरून दिले. आणि अंथरून दिल्यानंतर असं एकही गोष्ट उरलेली नाही, एकही गोष्ट अशी एकही जमीन उरलेली नाही की त्याच्यात हे नव्हतं. 5 मिनिटाचं एकही जमीन नाही उरली. परंतु थोडीशी जमिनीचा तुकडा होता आणि त्याच्यात जेत राजा म्हणतो की आता तू देऊ नको, ह्या जमिनीचा जो भाव आहे हा तू 100 पटीने जास्त दिलेला आहेस, आता देऊ नको. फक्त एक माझी अट आहे की या जेतवनाला माझ्या जेत राजाचं नाव देऊन टाक. वाटलं तर विचार करता आला असता अनाथ पिंडिकाला की मी एवढे कारशापन देतो तर मी माझं नाव देत आहे. पण त्या उपासकांनी, त्या दायकांनी, ज्या व्यक्तींनी कारशापन घेतलं त्या व्यक्तीचं नाव देऊन दिलं, पण स्वतःचं नाव या कधी या जेतवनाला दिलं नाही, अजिबात नाही. आणि असा कोणताच दिवस नाही त्या अनाथ पिंडिकाचा की तो रोज बुद्धांना जात असताना काही ना काही घेऊन जाईल. कधी अष्टपरिष्कार घेऊन जाईल, कधी भोजन घेऊन जाईल, कधी भगवान बुद्धाला घासण्यासाठी, दात घासण्यासाठी मंजन घेऊन जाईल, कधी खिचडी घेऊन जाईल, कधी भिक्षापात्र घेऊन जाईल. आणि कधी ना कधी असं काहीच नाही की तो घेऊन जाईल, पुष्प घेऊन जाईल. पण असा एक वेळ असतो, असा एक वेळ येतो की सर्व दान केल्यानंतर त्याच्याकडे काहीच दान द्यायला रुपया राहत नाही, काहीच रुपये राहत नाही. मग मी जाऊ कसं बुद्धांकडे दान देण्यासाठी. शेवट जातो, त्याच्या घरामध्ये जी माती असते त्या मातीला एकत्र करतो आणि त्या मातीला एकत्र करून तिथे एक बोधी वृक्ष असते, भगवान तिथे बाजूला असतात, त्या बोधी वृक्षाला जाऊन ती माती दान देतो आणि म्हणतो, संकल्प करतात की या मातीमध्ये जी काही ऊर्जा असेल त्या मातीच्या पुण्यबलाने हे बोधिवृक्ष बहुतांश बहरास येऊ, फळास येऊ आणि इथे येणारे भिक्षू हे मार्गस्थ हो आणि फलस्थ हो
या पुण्याच्या बलानं मी माती दान देत आहे. तुम्ही आणली माती, तरी आणली या बोधिवृक्षाला दान देण्यासाठी. तुम्ही खाली हात आले, तुमचं पुण्यकर्म कसं होईल? अनेक लोक म्हणतात की भंतेजी आमच्या अंगावर चिवर येत नाही. याचं कारण का? याचं कारण असं की ज्या व्यक्तींनी कधीही आयुष्यात एकही चिवर दान दिलं नसेल, त्या व्यक्तीच्या अंगावर चिवरही येत नाही. म्हणून आम्ही सर्व जेवढे भिक्षू आहोत ना, आमच्या अंगावर का चिवर दिसते? याचं कारण असं, कारण अनेक जीवनात आम्ही अष्टपरिष्कार दान दिलाय. या पुण्याचं बल आमच्या अंगावर कासाय चिवर आहे. न ज्या व्यक्तींना वाटते की हे कासाय चिवर आमच्या अंगावर आलं पाहिजे, त्या व्यक्तींनी कमीत कमी निदान का होईना एक चिवर तरी दान देता आलं पाहिजे, आपल्या डोक्यावर ठेवलं पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की जेव्हा जेव्हा मी हे चिवर दान देतो, तर जेव्हा जेव्हा बुद्ध शासन होईल, त्या बुद्ध शासनामध्ये भगवंताचा मी एक शिष्य म्हणून जन्माला आलो पाहिजे आणि तेव्हा हे चिवर माझ्या अंगावर आला पाहिजे. त्या पुण्याच्या बलानं ते चिवर आपण दान दिला पाहिजे. लोक अनेक दान देतात, मी बघतो उपासिकांना चिवर दान देतात, अष्टपरिष्कार दान देतात, बोधिवृक्ष दान देतात, नाना विधीचं दान देतात, पण उपासक उपासिका गाथा म्हणत नाही, उत्सर्ग करत नाही. आणि जेव्हापर्यंत हे उत्सर्ग करत नाही, तिकडे ठेवून द्यायची काय त्रास देता मला. जेव्हा जेव्हा तुम्ही हे असं उत्सर्ग करत नाही, तेव्हापर्यंत तुमचं पुण्यकर्म जमा होत नाही. एखाद्याला पत्र पाठवायचं असेल तर टू आणि फ्रॉम लिहायचं असते. ज्याला पाठवायचं आहे त्यांना टू आणि जे पाठवत आहेत ते फ्रॉम, तेव्हा ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर दायकांनो, तुम्ही असा विचारही करत नाही की हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म जास्तीत जास्त संग्रहित होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मी जेव्हा जेव्हा बुद्धांचा अभ्यास करतो तेव्हा बघतो इथे प्रत्येक उपासक उपासिका, भगवान बुद्ध जेव्हा जेव्हा धम्मदेशना द्यायचे, तर मी फक्त वाचतो की एखादी उपासिका केस विचारत होत्या का. मी पाच बुद्धाच्या कालखंडात वाचतो तर मला अजिबात दिसत नाही. मग जेव्हा जेव्हा बुद्धांचं प्रवचन सुरू असायचं तेव्हा तेव्हा उपासक उपासिका चपला घालून इथपर्यंत यायच्या का? अजिबात नाही. मग कधी कधी असंही दिसते की जेव्हा जेव्हा बुद्धांना भेट द्यायला, संघाला भेट द्यायला दायिका यायच्या, तर कमीत कमी एक पुष्प घेऊन यायचे. तर ते सुद्धा घेऊन येत आहेत का? नाही. मग कधी कधी हेही बघतो की बुद्धाला प्रदीप पूजा करण्यासाठी जेव्हा मेणबत्ती किंवा दिवे आपण घेऊन येतो, ते सुद्धा घेऊन तर अजिबात नाही. जे व्यक्ती बुद्धांना पुष्पदान देत नाही, जेव्हा जेव्हा बुद्ध जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्यांचं ते कल्पकल्पापर्यंत दूर असतात. बुद्धाची वंदना पुष्पाच्या वंदनेपासून, 5 मिनिटं, पुष्पाच्या वंदनेपासून ते कल्पकल्प दूर असतात. जी व्यक्ती बुद्धांना प्रदीप दान देत नाही, प्रदीपाने वंदना करत नाही, ते व्यक्ती नेहमी अंधारातच जगत असतात. जे व्यक्ती बुद्धांची धूपाने वंदना करत नाही, त्या त्या व्यक्तींनी त्या त्या दायकांचं कुशल तरी कर्म कसं संपादन. म्हणून श्रद्धा ह्या दोन आहेत, एक सम्यक आणि एक मिथ्या. मी पाहतो काल असं वाटलं परित्राण पाठाले बसले, थायलंडचे भंतेजी, काही रशियाचे, काही दुबईचे, सर्व भंतेजी बसलेत. तेव्हा असं वाटलं की नाही भंतेजी, आपण एकदमच आलो बुद्धाच्या कालखंडात. आणि जेव्हा मी बघतो तेव्हा दिसतात काय, या उपासिका इथंच बसून इथंच केस विचारतात, इथंच जेवण करतात. पण माझं अजूनपर्यंत अभ्यास आहे की भगवान बुद्ध जिथं देशना द्यायचे तिथे कधीच उपासक उपासिका भोजन करत नव्हते. आणि आपापसात कधी बोलायचे नसे, हात जोडून दायक करायच्या. देवता लोक, सत्व लोक जे जे असतात,
चतुर महाराजी असो, तावंतिसा असो, यामादेवा असो, तुषिता देव असो, निम्मानरती असो, निम्मानरती वसवत्ती असो, अनेक देवता असो, 31 प्लॅनेटचे देवता लोक असो, की जेव्हा जेव्हा बुद्धाची देसना ऐकायचे हात जोडून, आमच्या उपासिका भंतेजी बसतात इकडं ना आपले पाय करतात समोर, जाऊ दे म्हणते काय करायचं, भंतेजी आपल्या घरचे सोड, अशा आमच्या उपासिका लई चाप्टर आहेत. त्यांना असं वाटते की कोणी बोलायलाच नाही, बोलते भंतेजी बोलत नाही, पण ते सर्वच बोलतील असं नाही. भोजनदान ग्रहण करत असताना, आता भोजनदानाचा वेळ होत आहे, आता भोजनदान ग्रहण करत असताना, भोजनदान ग्रहण करत असताना दायक दायिकांनी बघतो, आणि मी अनेकदा सांगतो की दायकांना सुप्पवासासारखं दायिका बना. सुप्पवासा ज्या पद्धतीने भोजनदान, प्रणहित भोजनदान द्यायची, तशी तुमची संकल्प, तुमचे पुण्यकर्म केलेत पाहिजे, तुम्ही संकल्प तसा केला पाहिजे, तसं दान देण्याचं सुप्पवासासारखं. पण तेही बघत नाही. मी इथं बघतो 23 पासून अधिष्ठान आहे, प्रत्येकाने आपापल्या वस्त्या तयार केल्या, अजूनपर्यंत ही जागा आमच्याच नावानं नाही झाली, पण तरी सुद्धा या उपासिकेनं कब्जापत्र मारून घेतलं. पहा किती लोक, म्हणजे एवढे दिवस भंतेजी 30-35 वर्षापासून राहून असून आमच्याच नावाचा सातबारा नाही, पण या उपासिकेने आपले स्वतःचे तंबू उभारले. त्याच्यातही लय हुशार आहेत उपासिका, लय हुशार. भोजन दान देत असताना दायकाची चेतना कशी असली पाहिजे हे महत्वाचं आहे. ते पहिले पाहून घेतात, नागटून पहिले पाहून घेतात, हा हे भंतेजी मोठे आहे, यांले दान द्यायला लागते. बाकी भंतेजी हे काय याच्यामध्ये काही दम नाही, राहू द्या, यांना नाही दिलं तरी फरक पडत नाही. तर ज्या ज्या उपासकाची अशी श्रद्धा असेल तर समजून जायचं, आपलं बल, आपलं पुण्यकर्म अजिबात होत नाही. काय मी आमच्या इकडल्या अनागारी काय पाहतो, डोक्याचे केस काढतात, पण कधी कधी अर्धे परते घरीच राहतात, स्वतःला म्हणतात अनागारी का. पण वास्तविकता नियम असा आहे की जोपर्यंत संघाचं भोजनदान होत नाही तोपर्यंत अनागरिकेने भोजन सुरू करता येत नाही. उपासकांचा तर प्रश्न दूरचा राहिला. आणि अजून अनेकदा मी बघतो, जेव्हा जेव्हा संघाचं भोजनदान असते पात्राचं, या आमच्याच उपासिका काय करतात, ते पात्रातलं भोजन जमा करतात ना, घे बाई म्हणते भंतेजी प्रसादी होय म्हणते, हो प्रसादी होय म्हणतात भंतेजीची. पण एखाद्या भिक्षूंचं मी अजूनपर्यंत वाचण्यात नाही आलं की भगवान बुद्धाच्या पात्रातलं जे भोजन आहे हे फक्त भिक्षूंचं जे भोजन आहे नियमाच्या अनुषंगाने आई किंवा वडिलालाच देता येते. जर कोणी करणार नसेल पात्रातलं भोजन, पण हे जे भोजन आहे हे कोणतीही दायक दायिका पचवू शकत नाही. अजूनपर्यंत वाचण्यात नाही आलं माझं की मिगार मातांनी भंतेजींच्या पात्रातलं भोजन घेऊन जेवण केलं. त्याच्यातही उपासिका हुशार, त्याही काय करतात माहित आहे का, नगदी जेवढा जेवढा माल असला तर माझ्या जवळच्या उपासिका घे बाई घे, बाकी लोकांना दे, हे घे ना, जाऊ दे ना, हे काय खात नाही, अशा उपासिका हुशार आहेत. तर हे जेव्हा चित्र दिसते तेव्हा मी समजतो की धर्म लाभ होत नाही. दायकांनो आपल्यामध्ये श्रद्धा अटूट असली पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो. भंतेजी आम्ही एक पदयात्रेला गेलो होतो, आमच्या चारिकेचा वेळ झाला. एक म्हातारी आई होती. भंतेजीला म्हणलं आज उपाशीचे फाके पडतात, आज आपल्याला काही नाही, उपाशी राहा लागते. भंतेजी म्हणतात काळा भिक्षा पात्र करू चारिका. आम्ही सर्वांनी घेतली, चारिका करणं सुरू केली. आणि सुरू केल्यानंतर मी एका गल्लीत गेलो, भंतेजी एका गल्लीत, बाकी एका गल्लीत. आणि गल्लीत आल्यानंतर बघितलं एक म्हातारी होती, तिचं कोणी करणार नव्हतं, आणि तिच्या याच्यामध्ये एवढीशी फक्त हे होती, आणि तिने फक्त एक भाकर तयार केली. आणि एक भाकर तयार केल्यानंतर एखाद्या ओबीसी समाजाची आमची
ती आई होती आणि थोडस काहीतरी वारले मिरचे जे होते त्याचा कुचला तिने तयार केला आणि ते भाकर आणि ते कुचला जो आहे तो भंतेजींच्या पात्रात दान दिला. आणि दान दिल्यानंतर मी बघितलं की त्या आईची परिस्थिती खूप हलाखीची होती. तिचे मुलं बाळ तिला ठेवायला तयार नव्हते. आणि जेव्हा मी तिचे डब्बे हुसकावले तेव्हा बघितलं की एवढंच पीठ होतं. मी विचारलं, का हो म्हातारे, तू जेवण नाही करत का? तर ते म्हातारी म्हणे, नाही महाराज म्हणते मी काय जेवण नाही करत. मी म्हणलं काहून? आज माझं बहुत पोट भरलं म्हणते. मी म्हणलं काहून? आज महाराजाने भोजन दिलो ना म्हणते मी न, म्हणून माझं पोट असंच भरलं. अहो तू उपाशी नाही राहशील का? तर नाही म्हणते, नाही महाराज म्हणते मी काय उपाशी राहत नाही, आज मला सर्वात पोट भरल्यासारखं वाटते. जेव्हा बघितलं तिचे हे, तर मी बघितलं श्रद्धा याला म्हणतात की ज्या उपासिकेच्या खायला काही नव्हतं, तिच्या घरात काहीच नव्हतं, ती आजचा उद्याचा कसा विचार करेल तो तिचा महत्वाचा भाग होता. पण त्याने तब न विचार करता भंतेजीच्या पात्रामध्ये एक भाकर टाकली. आणि आमच्या उपासिका 4 भाकरी बनवतात, तोंड पाहून घेतात, हे भंतेजी मोठे आहेत देऊन टाकायचं. बाकी लहान भंतेजी असला का आपले हळूशानं हात माग करतात, आपण बसून खाऊन घेऊन न राहू दे ना भंतेजीले. आपल्या लोकांची अशी श्रद्धा आहे. म्हणून श्रद्धा अशी असली पाहिजे की शेवटपर्यंत आजचा एका दिवसाचा श्रमण का ना असेल, पण त्याचं निष्कम्य पारमिता परिपूर्ण आहे. तुमची तेवढी निष्कम्य पारमिता नाही आहे, म्हणून तुम्ही गृहत्याग करू शकत नाही, तुमच्या हातात पात्र येऊ शकत नाही, तुम्ही काशाय चिवर घालू शकत नाही, तुमची तेवढी पारमिता पुष्ट नाही. म्हणून तो या भूतलावर ह्या कासाय चिवरधारी हा अग्र समजला जातो. पण अनेक चित्त आहेत तुमच्या, त्या चित्ताच्या अनेक वृत्त्या आहेत. ते मग तुमचं कामावचर असो, रूपावचर असो, अरूपावचर असो की लोकोत्तर असो, या प्रत्येक चित्ताच्या अनुषंगाने तुम्ही आपापल्या भूमीमध्ये काम करत असतात दायकाने. म्हणून तुमची श्रद्धा ही अटूट वाढलीच पाहिजे, तुमच्या श्रद्धेमध्ये बल आलं पाहिजे. भोजनदान का ना असो, शेवटच्या टोकापर्यंत आम्ही भोजनदान भंतेजीने एक सारखं दिलं पाहिजे. अनेक उपासिका काय करतात, आजकाल थोडेसे उपासिका हे झाले, पण त्याच्यातही उपासिका लय हुशार. आजकाल लोक 2 चिवर घेऊन येतात. मी म्हणलं काहून 2 येतात? मी म्हणू भंतेजी उपासिका म्हणतात भंते 2 चिवर दान आणले. म्हणलं काहून? 1 चिवर मोठ्या भंतेजीसाठी आणि दुसरे चिवरचे ते भंतेजीसाठी. म्हणलं काहून? म्हणजे त्यांनी नाही दान दिलं ना, मला आम्हाला तारका कुठून भेटते मी म्हणते, म्हणून त्यांनी आम्हाला द्यास लागा लागते. आणि बाकी 15 भंतेजी असेच तोंड पाहत राहतात. ते 1 चिवर कापलं ना ते रुमालीलाही पुरत नाही. तर आपल्या उपासिकेची अशी श्रद्धा, वर्षभरातून कमीत कमी 3 चिवर तरी आपण दान करता आला पाहिजे संघाला. तर म्हणून तेव्हा आपली पुण्यकर्मा, म्हणून जे काही तुम्ही पाणी दान द्या, तुम्ही बोधिवृक्ष दान द्या, तुम्ही माती दान द्या, तुम्ही अगरबत्ती दान द्या, तुम्ही मेणबत्ती दान द्या, तुम्ही पुष्प दान द्या, तुम्ही औषध दान द्या, तुम्ही वेसज्ज दान द्या, तुम्ही काही दान द्या, पण ते दान देत असताना ते अनुमोदन तुम्हाला करता आला पाहिजे. मी बघतो उपासिका दान देतात मोकळे होतात, पण गाताच म्हणत नाही ना. आणि गाताच म्हणत नसतील तर पुण्यकर्माचा काय लाभ होईल? उत्सर्ग करत नाही, तर म्हणून ते करता आलं पाहिजे. गरज नाही. आता आमच्याकडे आदिवासी समाजाच्या उपासिका माहित नाही काय आहे, तर वावरात जातात, वावरात जाता जाता 28 बुद्ध आहेत. जाता जाता आमच्या आदिवासी समाजाच्या महिला वावरात कामाला येतात, आणि जेव्हा वावरात कामाला येतात तर डब्बा घेऊन येतात. तिथे एक पात्र, भिक्षा पात्र ठेवून आहे, आणि आल्याबरोबर एकदाच वंदन करतात आणि त्या पात्रात आपल्या डब्यातली अर्धी पोळी आणि भाजी त्या पात्रामध्ये ते टाकतात. आणि टाकल्यानंतर 2 बॉटल घेऊन येतात. ते एक बॉटल जे पाणी जे आहे ते त्या बोधिवृक्षाला दान देतात. आणि जेव्हा हे बोधिवृक्षाला दान देतात आणि दुसरी बॉटल स्वतःसाठी, तुम्ही या बोधिवृक्षाला दान देण्यासाठी एक पाणी सुद्धा आणलं का? नाही. तरी पुण्यकर्म कसं संग्रहित होईल? म्हणून दायकाने नाही भंतेजीला दान द्यायचं नको द्या,
पण कमीत कमी बुद्धाला दान देण्यासाठी एक एक पुष्प आपण दान दिलं पाहिजे. म्हणून आपण सर्व दायिकेंनी ही सूचना आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून आजच्या या पुण्यकर्माच्या बलाने दिनांक 30 व 31 जानेवारीला आपण दरवर्षीप्रमाणे इथे येत असतो, धम्म आकलन श्रवण करत असतो. म्हणून आता काही क्षणामध्ये भोजनदानाची तयारी होत आहे भिक्खू संघाची. आपल्याला आशीर्वाद देऊ आपल्या या धम्मदेशनेचा समारोप करतो. सबीतियो विभजन्तु सब रोगो विनस्तु माते भवन अंतरायो सुखी दीर्घायु को भव. अभिवादन शीलीश निचन वड्ढा पचारिनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. साधु साधु साधु. शुक्रिया. चक्रवाले